नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो. पीएम किसान सम्मान निधि में पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता कधी मिळणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे माहिती घ्या, त्यावेळेस तुम्हाला समजेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पीएम किसान योजनेचा 18 हप्ते जमा झालेले आहेत. 19वा हप्ता कधी जमा होणार आहे हे शेतकऱ्यांना उत्सुकता लागलेली आहे. केंद्र सरकारने सुरू केलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्य लोकांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांना 18 हप्ते जमा झालेले आहेत. 19वा हप्ता कधी मिळणार आहे याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना 18वा हप्ता 5 ऑक्टोबर रोजी राज्यातील सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना मिळालेला आहे. त्यानंतर 19वा हप्ता देखील लवकरच मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. प्रत्येक महिन्याला शेतकऱ्यांना 2,000 रुपये खात्यात जमा केले जातात. त्यानुसार डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला, डिसेंबर तर झालेला आहे, नोव्हेंबर झालेला आहे. डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला पीएम किसान निधी योजनेचा 19वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये पाहिजे असेल तर केवायसी करणे आवश्यक आहे. पीएम किसानच्या सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर नोंदणीकृत शेतकऱ्यांनी पीएम किसान निधी योजनेसाठी केवायसी करणे अत्यंत महत्वाचे आहे. ही केवायसी पूर्ण नसल्यास 19वा हप्ता जमा होणार नाही. त्यामुळे पहिलं हे काम करून घ्या. आता केवायसी कशी करायची तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला आपण त्याची माहिती देऊया. ही केवायसी करण्यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटला भेट द्या. इथे केवायसी टॅब करा. त्यामध्ये तुमचं आधार क्रमांक नोंदवा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओटीपी येईल, नोंदणीकृत मोबाईलवरती ओटीपी येईल. तो ओटीपी नोंदवल्यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या वेबसाईटसह पीएम किसान ऍप किंवा नागरी सुविधा केंद्रामध्ये केवायसी करू शकता किंवा सीएससी सेंटरवरही तुम्ही त्याची केवायसी करू शकता. आता यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही ते आपण पाहूया. ज्यामध्ये जे खासदार होऊन गेलेत, आमदार होऊन गेलेत, मंत्री होऊन गेलेत, नगरपालिकेचे अध्यक्ष होऊन गेले, अशा कोणत्याही घटनात्मक पद भोगलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. जे शेतकरी आयकर भरतात त्यांना देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. कोणत्याही सकारात्मक जमिनीचे धारक देखील या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती पूर्णपणे समजली असेल मी आशा करतो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोजची नोटिफिकेशन मिळत राहील. मी तुमच्यासाठी असेच नवीन नवीन व्हिडिओ आणत राहील. धन्यवाद. भेटूया एका पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.